धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीडभार तुका म्हणे सानापूर हेची आम्हा करणे काम तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानांच विदाय भक्तिं
विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मस्तक शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना प्रस्तुत प्राप्तस्थळी श्री क्षेत्र नायगावान या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या पांडुरंगाच्या कृपेनं माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय शांती ब्रह्म म्हणून ओळखले जाणारे नाथ महाराज आदी करून सर्व संतांच्या आशीर्वादानं आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण आदरणीय पंढरीनाथ महाराज त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्तीनाथ महाराज यांच्या स्वज्वल अशा मार्गदर्शनानं समस्त ग्रामस्थ नायगावान यांच्या अनमोल अशा सहकार्यानं परिसरातील सर्व वारकरी भजनाह आणि अखंड हरिनाम सप्त्यासाठी या ठिकाणी प्रमुख उपस्थित ज्यांचे आहेत ज्यांचं अनमोल असं सहकार्य या सप्ताहासाठी आहे आमच्या उजव्या बाजूला बसलेले पप्पादाचे तज्ज्ञ असणारे हरिभक्तीपरायण दत्तू महाराज साळवे त्याच्यानंतर इकडे पेटीवर बसलेले आपले बारे हाते बाबा बरोबर ना देवरे हा हेचे का जायघराचे हा त्यांना पाहिले पण ते नाव असते जायघराचे बाबा आहेत त्याच्यानंतर विनेकरी आहेत तिकडे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू पंढरीनाथ महाराज त्यांच्या शेजारी बसलेले विठ्ठल महाराज आहेत त्याच्यानंतर चांदगावचे असणारे आपले बबन महाराज आहेत त्याच्यानंतर नवनाथ महाराज आहेत निवृत्तीनाथ महाराज आणि सगळी आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ भजनी मंडळ आणि तुम्ही सर्व श्रद्धेनं या ठिकाणी कीर्तनासाठी आलेले सर्व भाविक सर्वांच्या चरणी विनम्र असं अभिवादन करतो आणि माझ्या या सेवेकडे प्रारंभ करतो विठ्ठल विठ्ठल नवरात्र उत्सव महत्वाची मोठी गोष्ट जर काय असेल ना हे सगळं कार्य घडून आणण्याकरता ज्यांचं मार्गदर्शन लागतं ना ते खूप महत्वाचं असतं नाही तर या 9 दिवसामध्ये काय काय चालतं हे तुम्हाला न सांगितलेलं बरं नाही की आता इथं माझ्या समोर कॅमेरा आहे आणि ते युट्यूबवर जाणार आहे असं मला सांगितलं आहे की माझं पहिलंच कीर्तन युट्यूबवर जातं हे माझं भाग्य आहे विठ्ठल विठ्ठल 100 वर्षे 2017 मध्ये पूर्ण झाले म्हणजे मोठा शताब्दी झाला आणि 2019 मध्ये ज्यांनी जी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली ती असणारे जोग महाराज त्यांचा जन्म शताब्दी सुद्धा काय झाला पूर्ण झाला अशा 100 वर्षे 125 वर्षे ज्या 105-6 वर्षे ज्या संस्थेला स्थापन होऊन झाले अशा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही शिकलो
हे आमचं भाग्य. ऋषितुल्य असे असणारे आमचे गुरुवर्य ज्यांच्या जवळ बसून आम्हाला ज्ञानेश्वरी श्रवण करण्याचं भाग्य लाभलं, विचारसागर श्रवण करण्याचं भाग्य लाभलं, पंचदशी सारखा ग्रंथ श्रवण करण्याचं भाग्य लाभलं, तुकोबारांचे अभंग ओव्या पाठ करण्याचं भाग्य लाभलं. अशा संस्थेत शिकलेले पंढरनाथ महाराज असतील किंवा मग निवृत्तीनाथ महाराज असतील, यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह आहे. म्हणून 9 दिवस ही कीर्तनाचा जागर आपल्या ठिकाणी होतो. जे मार्कंडेय पुराण आणि त्या मार्कंडेय पुराणामध्ये आलेली जी दुर्गा सप्तशती ज्या आहेत, त्या दुर्गा सप्तशतीमध्ये आलेली एक छोटीशी कथा आहे की महिषासूर नावाचा दैत्य आणि खूप या पृथ्वीवर त्याने धुमाकूळ माजवला होता, खूप तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून त्याने ब्रह्मदेवाला काय केलं होतं, प्रसन्न करून घेतलं होतं. आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्यानंतर जसं हिरण्यकश्यपूने खूप तपश्चर्या केली, असू द्या असतं काहीच नसतं, आपण थोडंसं दुर्लक्ष करायचं असतं. बस ते पायातलं शांडेल काढून ठेव बरं, काढा सगळं चप्पल काढा ते पायातली. कीर्तनला बसल्यानंतर पायात चप्पल नसती घालायची. हा बघा बरं, तुम्ही सांगितलं तर त्यांना, त्यांना त्यांचीच भाषा कळते. तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून जसं वर मागून घेतला होता ना, तसं त्या भस्मासुरानं भगवान त्या ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि प्रसन्न करून वर मागून घेतला. आणि वर मागून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं, मला दानवांकडून सुद्धा मला मरण नको, मला देवादिकांकडून सुद्धा काय नको, मरण नको, मला जे प्राणी असतील त्या प्राण्यांकडून सुद्धा मला मरण नको. अशा प्रकारची मागणी त्याने मागून घेतली. ब्रह्मदेवाने सांगितलं तसं असतं. म्हणण्याप्रमाणे झालं, पण त्याला लक्षात आलं की आपल्याला कोणी मारत नाही, आपल्याला काही मरण नाही. पण भगवान या नियमाचा मृत्यू लोकांचा असा नियम आहे की जन्माला आल्यानंतर प्रत्येक प्राण्याला काय करावं लागतं, मरावं लागतं. उपजली या पिंडा जन्माला घालून ती आदिमाया काय करेल, या भस्मासुराचा वध करेल. आणि मग त्या आदिमायेचा जन्म झाला. त्या आदिमायेचा जन्म झाल्यानंतर ती आदिमाया, ती अंबिका, जिला आपण सप्तशृंगी म्हणतो, जिला अंबिका म्हणतो, काय तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची नावं त्याला दिली जातात. अशा त्या दुर्गाने काय केलं की त्या दुर्गानं त्या भस्मासुराचा त्यांचा सामना झाला. दुर्गा मातेला बघितल्यानंतर त्या भस्मासुराला खूप आवडली दुर्गा माता. दुर्गा मातेला सांगितलं, तू मला आवडलीस, माझ्याबरोबर विवाह कर, मला तू वर. दुर्गा मातेने त्या भस्मासुराला सांगितलं, माझ्याबरोबर तुला जर लग्न करायचं असेल तर माझी एक अट आहे, माझा एक पण आहे. काय पण आहे की तुला माझ्याशी युद्ध करावं लागेल. मी अशी सहजासहजी तुला मिळणार नाही. अगोदर माझ्याशी युद्ध कर, तेव्हा मी तुला काय करेल, वरेल, तेव्हा मी तुझ्या गळ्यात माळा घालेल, तुझ्याबरोबर लग्न करेल. आणि असं ठरल्याप्रमाणे त्यांचं युद्ध झालं. ते युद्ध किती दिवस चाललं, 9 दिवस चाललं. 9 रात्री त्याच्यामध्ये गेल्या, 9 दिवस त्याच्यामध्ये गेले. 9व्या दिवशी त्या आदिमायेनं, त्या दुर्गेनं त्या भस्मासुराचा काय केला, वध केला. म्हणून आपल्याकडे ते 9 रात्रीचा 9 दिवस उत्सव साजरा केला. धर्माला दिल्या. किती राहिल्या खाली, 2 किती राहिल्या, 3 राहिल्या आहे की किती जातो तू. तुमच्या शाळेतली प्रार्थना शिक्षक चांगले दिसतात. 13 दिल्या, खाली किती राहिल्या, 3 राहिल्या, बरोबर की नाही. एक अग्नीला दिली, खाली किती राहिल्या बाबा, 2 राहिले आहे की नाही. एक होती ती पितृगणाला दिली, पितृगणाला, खाली राहिली 1. आणि ती शेवटची जी राहिलेली सती होती ती भगवान शंकराला दिली. भगवान शंकराला दिली. प्रयागराज या ठिकाणी
प्रयागराज या ठिकाणी ब्रह्मसूत्र सत्र चालू होतं. त्या ब्रह्मसत्रामध्ये सर्व देवादिकांना, ब्रह्मऋषींना, सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रण दिलं गेलेलं होतं. तिथं चर्चा सत्र चालू असताना त्या सत्राचा अध्यक्ष, त्या चर्चा सत्राचा अध्यक्ष भगवान शंकराला केलं होतं. भगवान शंकर त्या ठिकाणी अध्यक्ष स्थानावर बसलेले होते. सर्व दरबार भरलेला आहे. दक्ष प्रजापती त्या दरबारामध्ये आला, पण भगवान शंकराचं ते पण आता ते 1008 महामंडलेश्वर गिरीधर गिरी महाराज म्हणून मोठा आश्रम आहे तिथं कणखला त्यांचा. 2 आश्रम, एक श्रीकृष्ण आश्रम आहे आणि एक पूर्णानंद आश्रम आहे. दिल्लीला पण आश्रम आहे, हरिद्वारला पण आश्रम आहे, अहमदाबादला पण आहे. खूप मोठा आश्रम आहे, खूप मोठे मठाधिपती आहेत. म्हणजे वारकरी शिक्षण संस्था जी आहे ना, वारकरी शिक्षण संस्था ही कीर्तनकार जन्माला देणारी संस्था नाही, ही साधना शिकवणारी संस्था आहे. विष्णूला घेऊन येईल, त्यांच्या हातून हा यज्ञ करेल, पण भगवान शंकराला आमंत्रण देणार नाही. तसंच झालं. भगवान शंकराला आमंत्रण दिलं गेलं नाही. सर्व देवादिक त्या यज्ञाला आमंत्रण दिल्यामुळे ते यज्ञाला चालले. सर्व आकाश मार्गाने ते विमानं चाललेली आहेत, अप्सरा चालल्या, देवादिक चालले, सर्व चालले. ते सतीनं ते बघितलं की काय भानगडे, कुठे चालले सगळे, इकडे कुठे काही नायगावला यात्रा वगैरे आहे की काय सप्ताह चालू, काय भानगडे, सगळे लोक चालले. बघितल्यानंतर एक कोणाला तरी विचारलं, तेव्हा समजलं की दक्ष प्रजापती म्हणजे आपल्या वडिलांनी मोठा यज्ञ ठेवलेला आहे आणि त्या यज्ञासाठी हे सर्व आता सतीनं विचार केला तर आपण आता ह्या यज्ञासाठी गेलं पाहिजे, पण आपल्या पतींना मात्र काय नाही, आमंत्रण नाहीत, निमंत्रण नाहीत. शास्त्र असं सांगतं काही ठिकाणी निमंत्रण असलं तरच जावं, काही ठिकाणी निमंत्रण नसलं तरी जावं, काही ठिकाणी निमंत्रण आलं तरी जाऊ नये, काही ठिकाणी निमंत्रण नसलं तरी जावं. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानाबाई तुकोबरायांचा जो पालखी सोहळा असतो, निमंत्रण नसतं तिथं कोणी, पण न बोलावतं लोक जातात. निमंत्रण नसलं तरी जावं. एखाद्याचा दुःखाचा प्रसंग असेल, कोणीतरी वारलं ना, तुम्हाला निमंत्रण दिलं जात नाही, पण तरी सुद्धा स्वतःहून जावं. काही ठिकाणी निमंत्रण असेल तरच जावं, लग्न कार्याचं निमंत्रण असेल तरच जावं, कारणाचं निमंत्रण असेल तरी जाऊ नये. विठ्ठल ते म्हटले सती जाऊ नको, तुझा अपमान होईल, जाऊ नको तिथं. पण सतीने ऐकलं नाही. सती म्हटलं तुम्हाला यायचं नाही ना, अहो तुम्हाला माहित नाही संबंध ठेवावे लागतात, जवळच्या संबंधामध्ये जावं लागतं, लग्न कार्याला कुठला तरी चांगल्या प्रसंगाला जावं लागतं. तुम्ही खुशाल नाही म्हणतात, मग बाईचं कर्तव्य असतं, जरी पुरुष नाही गेला तर बाई म्हणते समजा तुम्ही नाही येत ना, काही हरकत नाही, पण मी जाऊन कोणाबद्दल संबंध आहे तसे ठेवण्याचा प्रयत्न करते. ते म्हणजे नाही यायचं तुम्हाला, मी जाते. निघाली ती, पण ती माझी एकटे जाऊ नको. भगवान शंकर म्हणजे एकटं जाऊ नको, आणि गण पाठवले त्यांच्याबरोबर, गण पाठवले. सती त्या ठिकाणी गेली. यज्ञ चालू आहेत, यज्ञ चालत असताना तिने सगळं बघितलं. जिथं जिथं सगळ्या यज्ञकुंड बघितले, जिथं जिथं ज्या ज्या देवतेची स्थापना केली ती सगळी देवता बघितल्या, पण आग्नेय दिशा मात्र तिला खाली दिसली. आग्नेय दिशेला जिथं भगवान शंकराची स्थापना करायची ती दिशा खाली होती, भगवान शंकराची स्थापना केलेली नव्हती. हे बघितल्यानंतर तिला थोडंसं वाईट वाटलं, आणि वाईट वाटल्यानंतर आपल्या पतीजवळ गेली, पण आपल्या वडिलांजवळ गेली, दक्ष प्रजापतीजवळ गेली. दक्ष प्रजापतीने जेव्हा सतीला बघितलं ना, सतीनं सुद्धा पाहिल्यासारखं, दक्ष प्रजापतीनं सतीकडे पाहिल्यासारखं टाळलं. टाळल्यानंतर सतीला राग आला. सती विचार करते, अरे माझ्या पतीने मला सांगितलं होतं जाऊ नकोस, पण मी आले, त्यांच्या माझ्या हट्टापायी मी या ठिकाणी आले, मग इथं माझा अपमान झाला ना, अपमानापेक्षा मरण बरं, मग मला जगायचं नाही आता. मग तिने अंतस्थ असणारा जो अग्नी आहे तो अग्नी पेटावला. अंतस्थ अग्नी पेटून तिने त्या संपूर्ण शरीर काय केलं, भस्म केलं. सगळं भस्म केल्यानंतर इकडे अपमान झाला, गणांनी त्या यज्ञाचा विध्वंस करायचं ठरवलं, विध्वंस झाला. इकडे नारदांनी भगवान शंकरांनी सांगितलं की भगवान शंकरांनी सांगितलं की अहो त्या ठिकाणी सतीनं रागाच्या भरामध्ये तिने स्वतःचा अग्नी प्रदीप्त करून स्वतःला काय घेतलं, तिने जाळून घेतलंय. आणि मग भगवान शंकर त्या ठिकाणी आला असं म्हणतात. एका श्रीमद भागवतामध्ये असं आलेलं आहे की भगवान शंकर त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी पुन्हा तो यज्ञाचा विध्वंस झाला होता. त्या दक्ष प्रजापतीनं भगवान शंकराची निंदा केली होती, ती निंदा भगवान शंकराचं जे वाहन आहे नंदी, त्या नंदीला सहन झालेलं आहे.
त्या नंदीला सहन झाली नाही. त्याने काय केलं, त्या दक्ष प्रजापतीला शाप देऊन टाकला की तुझं मुंडकं धरापासून काय होईल, वेगळं होईल. नंतर मग भगवान शंकराने काय केलं, जेव्हा कळालं नाही असं झालं, भगवान शंकराने तपश्चर्याने एक वीरभद्र नावाचा राक्षस जन्माला घातला आणि तो राक्षस त्या ठिकाणी पाठवला. राक्षस त्या ठिकाणी गेल्यानंतर राक्षसाने दक्ष प्रजापतीचं मुंडकं काय केलं, धरापासून बाजूला केलं. भगवान शंकर गेले. त्या सगळ्या यज्ञाचा विध्वंस झाला होता. भगवान शंकराने त्या दक्ष प्रजापतीला, म्हणजे आता तो तिथला पुरोहित होता, तो तिथला मेन यजमान होता, सॉरी यजमान असल्यामुळे त्या यजमानाच्या हस्ते हा यज्ञ झाला पाहिजे म्हणून भगवान शंकराने त्या ठिकाणी शिडीचं मुंडकं आणलं. त्या शिडीचं मुंडकं त्या दक्ष प्रजापतीला बसवलं आणि नंतर तो यज्ञ काय केला, पूर्ण केला. अशी श्रीमद भागवतामध्ये कथा आहे. आणि एक अशी कथा आलेली आहे की भगवान शंकर ज्यावेळेस त्या दक्ष प्रजापतीच्या त्या यज्ञ मंडपात जातात, भगवान शंकराला ते सगळं दृश्य बघितल्यानंतर ती सती जळते बघितल्यानंतर त्यांना ते राहवलं नाही. सतीचा वियोग झाला आणि वियोगाच्या भरामध्ये त्याने ते जळतं शरीर भगवान शंकराने आपल्या खांद्यावर घेतलं आणि वेड्यासारखे इकडे तिकडे पळत होते. पळत असताना संपूर्ण भारतभर पळत होते, फिरत होते. ज्या ज्या ठिकाणी त्या सतीचा अवयव पडला त्या ठिकाणी एक एक शक्तीपीठ काय झालं, निर्माण झालं. म्हणून भारतामध्ये अशा अनेक शक्तीपीठ आहेत. त्याच्यापैकी आपले 3.5 शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये. कीर्तन करणाऱ्याला जेवढं पुण्य असतं ना, त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त पुण्य श्रवण करणाऱ्याला असतं. म्हणून श्रवण करण्याचा आपल्याला योग मिळतो. चांगलं नवीन श्रवण करण्याचा आपल्याला योग मिळतो. हे आपलं भाग्य. महाराजांनी हा आपला योग आपल्या समोर आणून दिला. त्यामुळे त्यांना त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो. विठाला विठाला. कीर्तन किती उशिरा सुरू झालं तरी चालतं, पण टायमिंग बरोबर 7 ते 9 घरातून निघतानाच आपण ठरून आलेले असतात, बरोबर की नाही. 9 वाजले की मग तुम्ही किती ब्रह्मज्ञान सांगितलं निवृत्ती महाराज, मग ते लोक म्हणतात बाबाचं कीर्तन केलं, त्याने नुसतंच पुराण सांगितलं. विठाला विठाला. आम्ही 2-5 मिनिटं लेट गेलं तरी चालतं, पण टायमिंग शिंग बाहेर टायमाचा पक्का असल्यामुळे तुम्हाला जास्त मी वेळ तुमचा घेणार नाही. बरोबर आता 8:15 झाले. 45 मिनिटांमध्ये बरोबर 9ला आपली सेवा समाप्त करायची. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपला अवतार कार्य प्रकट करतात. जसा भगवान परमात्म्याचा अवतार होतो ना, तसं संतांचे सुद्धा अवतार झाले. संतही जन्माला येतात, संतही अवतीर्ण होतात. संतांमध्ये अवतार घेण्यामध्ये संतांचे 2 प्रकार पडतात. संतांचा पहिला वर्ग असा आहे, जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर धर्मशास्त्राने जे 4 परम पुरुषार्थ सांगितलेले आहेत, धर्मांच्या, अर्थांच्या, कामांच्या, मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, ही 4 परम पुरुषार्थ जी धर्माने सांगितलेले आहेत, शास्त्राने सांगितले आहे, ती 4ही परम पुरुषार्थ प्राप्त करून घेतात आणि पुन्हा जन्माला येत नाही. त्यांची सरली येर जन्माला कशासाठी यायचं तर आपला 4था परम पुरुषार्थ जो मोक्ष आहे ना, तो मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता जन्माला यायचं. म्हणून संतांचा पहिला वर्ग असा असतो की तो धर्म अर्थ काम मोक्ष असा 4ही पुरुषार्थ प्राप्त करून घेतो, पुन्हा जन्माला येतो. संतांचा दुसरा वर्ग आहे, तो जन्माला येतो, 4था परम पुरुषार्थ प्राप्त करून घेतो आणि पुन्हा जन्माला येतो. यासाठी भगवान परमात्मा जसा जन्म घेतो की नाही, भगवान परमात्मा जन्म कधी घेतो, त्याने भगवान गीतेमध्ये असं सांगून ठेवले, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. भगवान म्हणतात, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस अधर्म वाढतो ना, त्यावेळेस भगवान परमात्मा काय करत असतो, जन्म घेत असतो. जसा भगवान परमात्मा जन्म घेतो तसे साधू संतही जन्म घेतात. श्री एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज असं म्हणतात, धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे, तई आम्हा येणे घडे संसार स्थिती
नाथ महाराज म्हणतात धर्माची वाट मोडल्या जाते आणि अधर्माची शीव चढल्या जाते ना, तैली आम्हाईने घडे संसार स्थिती. त्यावेळेस भगवान परमात्मा जन्म जसा घेतो ना तसे साधू संत सुद्धा जन्म घेतो. साधू संत सुद्धा काय घेतात, जन्म घेतात. भगवान परमात्माही जन्म घेतो, संतही जन्म घेतात. पण एक लक्षात ठेवा, जन्म दोघही घेतात पण भगवान परमात्म्याच्या कार्यामध्ये अपपर भाव आहे. भगवान परमात्म्याच्या कार्यामध्ये अपपर भाव आहे. भगवान गीतेमध्ये सांगतात परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. काय करतो भगवान परमात्मा? साधू असेल संत असेल तर त्याचं परित्राण करतो, म्हणजे त्याचं रक्षण करतो. परित्राण दुर्जनाशी संवारी दुष्कृताम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. दुष्ट असेल दुर्जन असेल तर त्याचं निर्धारण करण्यासाठी भगवान परमात्मा येत असतो. पण संत तसं नसतात. समाजामध्ये दुष्ट प्रवृत्तीचे जरी लोक असतील त्यांना समाजात त्यांना दुरुस्त कसं करता जे दुर्जन असतील त्यांना सज्जन कसं बनवता येईल याच्यासाठी संत येत असतात. उद्धाराया आले जड जीवांचा उद्धार करण्यासाठी साधू संतांचा अवतार असतो. म्हणजे भगवान परमात्मा दुष्ट असेल तर त्याचा निर्धारण करतात, भक्त असेल त्याचं रक्षण करतात. पण संत मात्र दुष्ट असेल तर त्याला मारून टाकण्याची भाषा करत नाही.
ज्ञानोबरांचं उदाहरण बघा तुम्ही. ज्ञानोबरांचं जर चरित्र आपण बघितलं तर ज्या ज्ञानोबरांमध्ये एवढी शक्ती होती, एवढी शक्ती होती, निर्जीव चालविली भिंती. निर्जीव भिंत पुढे चालत असते का? चालत नसते. म्हशीचा पुत्र काय म्हणतात त्याला तुमच्याकडे? रेडा म्हशीचा पुत्र म्हणतात. म्हशी पुत्र, म्हशी पुत्र म्हशीचा पुत्राच्या मुखातून सुती वधून घेणं एवढी सोपं गोष्ट नव्हती. ज्ञानोबरांनी निर्जीव असणारी भिंत चालवली, निर्बुद्ध असणारा रेडा बोलावला, मेलेला माणूस जिवंत केला. मेले माणूस स्त्रीचा तो केला पुरुष उभा. एवढी अकर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणारी शक्ती मात्र तो केला पुरुष उभा. एक राजकन्या होती, तिला जंगल सफारीला जावं असं वाटलं म्हणून तिने राजपुत्राचा ड्रेस घातला. ज्ञानोबरांना ते भेटले. ज्ञानोबरांना असं वाटलं मुलगाच असेल म्हणून मुलगा म्हणून त्यांनी तिला आवाज दिला. पण ती म्हटल्या, अहो माऊली, मी मुलगा नाही, मी मुलगी आहोत. ज्ञानोबराय म्हटले, जयाचे बिसात शब्द सुखे म्हणो येती वेद, देहीचे सचिदानंद कान व्हावे. विठला विठला. कानामध्ये पहिली आठवण या लोकांची झाली. कुणाची झाली? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती. ज्ञानोबराय म्हणतात, जे खळ आहेत. कोण आहे खळ? ज्याला दुसऱ्याची उत्क्रांती सहन होत नाही, ज्याला दुसऱ्याची शांती सहन होत नाही, ज्याला दुसऱ्याचं समाधान सहन होत नाही, त्याला खळ म्हणतात. तरी नाही म्हटलं ना आपल्याला जन्माला यायचं नाही, मला जन्म घ्यायचा नाही, तरी सुद्धा आपल्याला जन्माला यावं लागतं. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं, ज्ञानोबराय म्हणतात, आगा कर्मी जे बुरावे तैते सुखदुःखी फळावे, तया ते भोगा वया यावे देहा एका. मागच्या जन्मातलं शिल्लक राहिलेलं कर्म फेडण्याकरता जन्माला यावं लागतं. पूज्य वैद्य बाबा असं म्हणायचे, बुवा तुम्ही आळंदीत राहतात, मधुकरी मागून खातात, आणि आळंदीत राहून जर तुम्ही अभ्यास केला नाही तर त्या मधुकरी ज्याने तुम्हाला दिली नाही त्याच्या घरी बैल म्हणून फेडावं लागेल. कर्म असं आहे बा. थेरी ऑफ कर्मा म्हणजे पुस्तक आहे. कर्माचा सिद्धांत. कर्म कोणाला चुकत नाही. केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले मेले, ऐसे किती. कर्माचे तुम्ही जर मोठा अभंग आहे, कर्मे श्रीराम वनवासा गेला, सीतादेवी वियोग पावला, हे सगळा अभंग बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कर्म थोडं सुद्धा चुकत नाही, लक्षात घ्या. म्हणून कर्म करत असताना आपल्याबरोबर जे येतं ना तेवढंच येतं फक्त, बाकी काहीच येत नाही. काल एक वाक्य खूप गोड ऐकलं मी.
विठाला विठाला साठी तुकोबरांचे एक अभंग आहे, तुझं ज्याचे गुंती ते ते मोकलती आणती. किंवा ज्ञानोबा तुकोबरांचा एक अभंग असा आहे, मिळवणी धन लावी पोराशी भांडण. आयुष्यभर स्वतःच्या हिताचा विचार न करता मनुष्य कमवत राहतो. जन्माला हेलान पाणी वाहून कीर्तनाला जात नाही, घरी सांभाळायला राहतो. कोणाच्या दहाव्याला जात नाही, 13व्याला जात नाही, लग्नाला जात नाही, कार्याला जात नाही, कुठेच जात नाही. ते म्हणतो कोणीच नाही बघरी जातात, बाई जाते, पोरग जातं आहे की नाही, घरीच थांब. आळंदीला नाही बाबा गेले पोरग, पंढरपूरच्या वारीला गेली बाई, हाफ तिकीट दिला आहे की नाही. आणि मग सरकार बी एवढं भारी, सरकारने कोणाला म्हणजे निशुल्क केलंय 70च्या पुढं. इंद्रियानाम जयंती तेज हा, ज्याच्या इंद्रियातलं सगळं तेज नाहीसं झालेलं असतं. ज्याला दिसत नाही, ज्याला ऐकायला येत नाही, ज्याला बोलता येत नाही, ज्याला चालता येत नाही, नाशे म्हातारे सगळे गाडी नाचतात आता फुल गाड्या, म्हणजे बत्ता खाण्या एवढ्यात असतात. सुद्धा म्हणते तुम्ही जाऊ नका महाराज, अर्ध तिकीट येते मी मंगळवारचा बाजार करून द्यायचं आहे की नाही. आणि आता सरकारने लाडकी बहीण काढली, हा 2-5 महिने देणार सरकार. माणसं एवढी येडी आहेत, लक्षात ठेवा. सरकार देतं पण एका हाताने देतं, दुसऱ्या हाताने घेतं. साखर वाढवली, तेल वाढवलं, आणखी काय काय वाढेल सांगता येत नाही, सगळं निघेल. पण आपल्याला सवय नाही, त्याला काय करायचं. सरकारने दिलं नाही की ना आपल्याला जमतच नाही. म्हणजे आपल्यापेक्षा ते फुटपाथवर असणारे बरे. अल्लाह के नाम दे दे, विठाला विठाला. तुम्ही दिवसभर रात्र कष्ट करतात शेतामध्ये, ते पुरत नाही, हे दिलेलं कुठे पुरणार. चला, मला सांगायचा मुद्दा असा होता की जे आपण ज्याच्यासाठी कमवतो ना ते सगळं असं जातं. म्हणून कर्माचा सिद्धांत, म्हणून कर्म करत असताना खूप विचारपूर्वक कर्म करा. कधीही दुसऱ्याबद्दल विचार करत असताना कधी चांगला विचार करा. म्हणून आपल्याला जन्माला यावं लागतं, आपल्या पाठीमागचं कर्म शिल्लक असतं, म्हणून आपल्याला यावं लागतं. एका आपल्याला यावं लागतं, देवाला आणावं लागतं. नामाचे धारक आलो म्हणतात, कारण त्यांना कर्माच्या बाबतीत स्वातंत्र्य असल्यामुळे तेच म्हणू शकतात, आम्ही आलो, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. देवाला आणावं लागतं, साधू संत येत असतात, तुम्हा आम्हाला यावं लागतं. त्याच्या पुन्हा आणखी अशा तात्विक व्याख्या आपल्याला बघता येतील. एक जगत असतो, दुसरा जगवत असतो, तिसरे जागवत असतात. विठाला विठाला जगत असतो तो जीव, जगत असतो तो जीव. तुम्ही आम्ही आता जगतोय, आपल्याला आयुष्याच्या साधने पुढचं काही घेणं देणं नाही, फक्त आपल्याला मिळालंय ते आयुष्य म्हणून आपण फक्त जगतोय. सच्चिदानंद पदवी घेणं हा पुढचा भाग आहे, पण तुम्ही आम्ही फक्त काय करतोय, जगतोय. पण तुम्ही आमच्या जगण्याला ज्ञानावर किंमत देत नाही. ज्ञानावर म्हणतात तुम्ही आम्ही जगतो ना त्याला किंमत का देत नाही. ज्ञानावर म्हणतात आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. जगामध्ये कितीतरी दगड पडलेली आहेत, आपला भाग तर सगळा दगडाचाच आहे, डोंगरामध्येच आपण वसलेला आहोत. तैशे माझ्या भक्ती विन जळोते जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काय. ज्ञानावर म्हणतात माझी भक्ती न करता, परमार्थ न करता जर आपण जगत असू तर त्या दगडामध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाही. ती दगड तरी कशाला तरी कामाला येतात, किमान एखाद्या मंदिराच्या कामाला येतील. नाही एखादा छोटा मोठा दगड मंदिराच्या कामाला आला तर किमान तो पायरीला तरी कामा येईल. नाही पायरीला आला कशाला तरी कामाला येतो की नाही, म्हणजे कोणाला तरी मारायला कामाला येतो. मलाही म्हणायचं विठाला विठाला, आपण कशालाच कामाला येत नाही. भक्ती न करता जर आपण जगत असाल तर ज्ञानावरांच्या भाषेमध्ये आपल्याला काहीच किंमत नाही, म्हणून आपल्या जगण्याला किंमत नाही. आपण जगत असतो, जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत आपण जगत असतो. पण त्या जगण्याला किंमत यावी, त्याला मोल प्राप्त व्हावं, त्याला किंमत प्राप्ती व्हावी, याच्यासाठी आपण भगवान परमात्म्याचं दिवसभरातून, हा लक्षात ठेवा, दिवसभर
दिवसभरातून जे 12 तास दिवसाचे आणि रात्रीचे 12 तास 24 घंट्यातून किमान 24 मिनिटं म्हणजे अर्धा तास आपण त्या भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन केलं पाहिजे. आज जगामध्ये जेवढी लोक पितृदोषाला म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कारणाने दुःखी आहेत ना, मग आपण शिवपुराणाला जा नाही तर मग कुठेही जा. आमच्याकडे ते झालं नांदगावाचा शिवपुराण, कुठे कुठे एमपीतून युपीतून नगर करून कुठे कुठे लोकांना रस्त्याला जागा म्हणजे जायला बसायला जागा नाही अशी परिस्थिती एवढी गर्दी करून उपयोग नाही. तुम्ही घरी बघा, ठाईत नानाबाई म्हणतात ना, ठाईचं बाई सोनी करा एक चित्त आवडी अनंत. भगवान परमात्म्याचं फक्त घरी बसून 20 मिनिटं 25 मिनिटं जर आपण भजन केलं ना, कुठलाच दोष आपल्या घरामध्ये राहत नाही. आपलं जीवन कसं सुकर होऊन जातं हे आपल्याला कळत नाही. कर्मे इशू भाजावा, आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण करत करत भगवान परमात्म्याचे नामस्मरण करत ना, विठ्ठल जळी स्थळी भरला अशा भगवान परमात्म्याची अनुभूती आपल्याला यायला वेळ लागत नाही. कामामध्ये काम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, अशा प्रकारची अवस्था प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्याचं चिंतन करावं लागतं. मग आपण तो जगत असतो. जगण्याला किंमत नाही. जगण्यापेक्षा जगवणारा श्रेष्ठ आहे. जगण्यापेक्षा जगवणारा श्रेष्ठ आहे. जगवणारा जर कोण असेल तर तो ईश्वर आहे. जमिनीवरचं पाणी पित नाही. मग समजा 4 महिने पावसाळा असतो असं आपण धरू, त्याच्यात कधी पडतो कधी पडत नाही. 4 महिने पाऊस पडतो. मग 12 महिन्यातले 4 वजा केले तर खाली राहतात किती? 8 महिने. मग तो 8 महिने कसा जगत असेल? कसा जगत असेल विचार कराल तुम्ही. समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात, पहाटे चातक नेगे भूमी जला. चातक भूमी जला म्हणजे भूमीवरचं जमिनीवरचं पाणी पित नाही. पहाटे चातक नेगे भूमी जला, वर्षे उन्हाळा मेघतया. वर्षभर त्याचा अष्टमास जरा उन्हाळाच असतो. मग कसा जगत असेल? तो राम आम्हाला देतो रे, आम्ही काय कुणाचे खातो रे. जगण्यापेक्षा जगवणारा श्रेष्ठ. आपण सर्व शेतकरी मंडळी आहोत. शेतीमध्ये विहीर खोदावी लागते, पाण्याची व्यवस्था करावी लागते. ज्याने पाण्याची व्यवस्था केली त्याला शेती यशस्वी करता येते. पाण्याची व्यवस्था नसेल तर त्या शेतीला काय करते? विहीर खोदावी लागते. मग आता विहीर खोदत असताना 50-50 फूट 100-100 फूट विहिरी झाल्या. जेव्हा 50-50 फूट भूगर्भामध्ये आपण जेव्हा खोदत जातो सुरुंग लावत जातो. सुरुंग लावत असताना 50 फूट अंतरावर जेव्हा सुरुंग लावतो तेव्हा दगड फुटतो. तो दगड फुटल्यानंतर त्या दगडातून एखादं बेडकीचं पिल्लू जिवंत बाहेर पडतं. जिवंत बेडकीचं पिल्लू. ते जिवंत बेडकीचं पिल्लू बघितल्यानंतर भूगर्भामध्ये दगडामध्ये लपलेलं ते पिल्लू, आता त्याला कोण तिथं भरण पोषण करत असेल? समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात, खडक फोडिता सजीव रोकडी. खडक फोडिता सजीव रोकडी आणि पाहिली सर्वांनी बेडकी. शिंदू नसता तियेचे मुखी, शिंदू नसता तियेचे मुखी. उदक कोण घाले तोरे, तो राम आम्हाला देतो रे, आम्ही काय कुणाचे खातो रे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, खडकाच्या पोटी बैसला दरदूर, तया मुठी चारा कोण घाली. ज्ञानोबा तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, त्या खडकाच्या पोटामध्ये असणारा तो बेडकाचा दरदूर म्हणजे बेडू कसा काय त्यात जगत असेल? कारण त्या जगण्यापेक्षा जगवणारा श्रेष्ठ आहे. समर्थ रामदास स्वामी पुढे असं म्हणतात, पहा मातेच्या स्तनी विमल मूत्र मल खाणी, तेथे निर्मळ दूध निर्मोनी, बाळाची पाजी तोरे, तू रामा माला देतो रे, आम्ही काय कुणाचे खातो रे. कोणी गेले बाळा दुधाचे
कीर्तन उठले नारायण आनंदले मुनिजन तिन्ही लोक करा जय जयकार जगद्गुरु तुकोबरा आपल्या अवतार कार्याचं प्रयोजन प्रस्तुत अभंगाच्या जगद्गुरु तुकोबरा आपल्या अवतार कार्याचं पालन करणार. धर्म काय असा आकारवान व्यक्ती नाही की आकारवान असेल तर तुम्ही त्याचं पालन. हे गोडीचं अधिकरण आलं. एकच विभक्ती कर्मधारे समास. विठाला विठाला गुणीच्या आश्रयाने राहत असतो. गुण हा अवगुणच असतो. गुणाजवळ कुठलाच गुण नसतो. लक्षात ठेवा. गुण ज्याच्याजवळ असतो ती व्यक्ती गुणवान असते. तसं धर्म हा ज्याच्याजवळ असतो ना तो माणूस धर्मवान असतो. ती व्यक्ती धर्मवान असते. म्हणून धर्म हा नेहमी गुण आहे. तो नेहमी गुणीची आश्रयाने राहत असतो. गुण धर्म वेगळा राहू शकत नाही. मग त्या धर्माचं पालन करायचं. मग पाखंड्याचं खंडन करायचं काय काम आहे. तुकाराम महाराज म्हणतात जर धर्माचं पालन करायचं आहे तर पाखंड्याचं खंडन करावंच लागतं. तुकोबरांच्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं ना आपण शेतकरी माणसं आहोत. शेतकरी माणसे आता आपण तुम्ही मक्का काढली. आता कांदे लावताय. कांदे लावले गहू टाकलाय. आपण त्याच्यामध्ये तण लावत नाही तरी सुद्धा ते तण उगवल्याशिवाय राहत नाही. बरोबर की नाही. तुकाराम महाराज म्हणतात जर त्या तणाचं आपण काढणी निंदणी केली नाही ते त्या पिकाचं जर आपण रक्षण केलं नाही तर कैसे येती कण हाताशी ते. तुकाराम महाराज म्हणतात न काढिता तण न करिता राखण कैसे येती कण हाताशी ते. तुकाराम महाराज म्हणतात त्या शेतीचं जर तण काढलं नाही तिची मशागत केली नाही तिची जर राखण केली नाही तर आपल्या हाताला कण येणार नाही. म्हणजे धान्य आपल्या हातात पडणार नाही. तद्वत धर्माचं पालन करत असताना हे पाखांड्य रूपी तण काढावं लागतं. हेच आम्हाला काम करायचंय. अभंगाच्या दुसऱ्या चरणात
मला ती सगळी चांदीची काय का हो तुकाराम महाराज, आता जगाला तुम्ही नाम घ्यायला सांगणारे, पण जगाला सांगत असताना दोन प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, लोक ऐकत नाही. तुकाराम महाराज म्हटले माझे शब्द असे आहेत ना, त्या शब्दाचा धाक दाखवून त्या लोकांना मी ऐकायला भाग पाडेन, त्यांना ते नामस्मरण घ्यायला मी भाग पाडेन. तुकाराम महाराजांच्या समकालीन हिंदवी स्वराज्याची संस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार आहे, माझ्या तुकोबरांच्या हातामध्ये लेखणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यावर गडावर गेले, माझे तुकोबराय भंडाऱ्या डोंगरावर गेले. छत्रपतींनी हर हर महादेवाची घोषणा केली, माझ्या तुकोबरांनी पुंडलिक हरी विठ्ठलाची घोषणा केली. छत्रपतींनी मावळे जमा केले, तुकोबारांनी वारकरी जमा केले. छत्रपती तुकाराम महाराज म्हणतात, छत्रपती तुमच्या यदा कदाचित त्या हातात असणारी तलवार आहे, त्या तलवारीची धार यदा कदाचित जर तुम्ही वापरली नाही तर ती गंजू शकते, बोथट होऊ शकते. तुकोबारांच्या 350 ते 400 वर्ष पूर्ण झाली, पण तुकोबारांच्या अभंगाची धार अजून कमी झाली नाही. अरे आमच्या सारखे झांबळू मावळू कितीतरी तुकोबारांच्या अभंगावर कोट्याधीश झाले, कोट्याधीश झाले. आज कीर्तन करणं खूप सोपी परंपरा सुरू झाली, म्हणजे कीर्तन करणं इतकं अवघड झालं नाही. आता ज्याला व्याख्यान यायचं, ज्याला थोडंसं बोलता येतं ना, कोणी कीर्तन करायला लागले. म्हणून मी तुम्हाला आमच्या संस्थेचा थोडासा वारसा सांगितला. कीर्तन का देत असताना वारकरी शिक्षण संस्थेचं आहे का हे बघा. त्याने 2 गोष्टी कमी सांगितल्या तर चालतील, पण त्या आचरणशील असावा, लक्षात ठेवा. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. साधू संतांनी दाखवून दिलेल्या मार्गाचं आचरण करावं, त्या मार्गाचं आचरण करत असताना अलौकिक न व्हावे लोकांप्रती. लोकांनी चांगलं म्हणावं याच्यासाठी कीर्तन नाही करू. बुवा आमचे विठ्ठल बाबा म्हणायचे, बुवा लोकांनी चांगलं म्हणावं याच्यासाठी नाही करायचं, देवाने चांगलं म्हटलं पाहिजे. लोकमान्य होण्यापेक्षा देवमान्य अभंगाची धार अजून कमी झाली नाही. तुकाराम महाराज म्हटले असे शब्द आम्ही वापरू, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन. सांगितलेलं ऐकतात पण ऐकत नाही. कीर्तन ऐकतात पण कीर्तनात सांगितलेलं ऐकत नाही. कधी कधी बोलताना एखाद्या माणसात आपल्या समोरचा एखादा माणूस एवढा मोठा असतो, तो चुकीचं आचरण करत असतो, त्याला कसं सांगावं याचा भार वाटतो. आणि आपला जवळचा मित्र असतो चुकीचं वागतो, त्याला सांगत असताना कधी कधी भीड वाटते. तुकाराम महाराज म्हटलं ज्याला खरा धर्म प्रचार करायचा आहे, ज्याला असत्य समाजापुढे ठेवायचंय ना, त्याला भीड आणि भार ठेवून चालणार नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगा, तुका नाही भीड भार, तुका म्हणे हेची आम्हा करणे काम, करणे काम, बीज
वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभार तुका म्हणे साना थोर हिचे आम्हा करणे काम बीज संस्थेतील गुरुवर्य तुम्हा सर्व थोड्या मोठ्यांचं श्रवण केलं, तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते घ्या. मुळगावकरांची संस्कृती नाही की सद्गुरू मंडप आणि संस्कृती त्यांनी अतिशय चांगला आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचवला. त्यांनाही धन्यवाद देतो. शेवट याच ठिकाणी पूर्ण विराम देतो.